मध्ये दोन्ही राष्ट्रवादी पक्षांचा संयुक्त जाहीरनामा आज प्रसिद्ध केला जाणार आहे। सकाळी 9 वाजता तो प्रसिद्ध केला जाईल। या जाहीरनामा प्रकाशन कार्यक्रमाला अजित पवार, सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार आणि अमोल कोल्हे हे उपस्थित राहतील। या संयुक्त जाहीरनाम्यामधून पुणे शहराच्या विकासासाठीची दिशा, नागरिकांशी संबंधित प्रश्न, पायाभूत सुविधा, सामाजिक आर्थिक मुद्दे तसंच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरची भूमिका हे मांडलं जाण्याची शक्यता आहे। महापालिकेच्या मतदानासाठी अवघे 5 दिवस शिल्लक आहेत, त्यामुळे महापालिकेच्या पार्श्वभूमीवर सर्वच नेते मंडळी मैदानात उतरले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज पिंपरी चिंचवडमध्ये जाहीर सभा होणार आहे। दुसरीकडे एकनाथ शिंदे यांची आज नाशिक आणि कोल्हापूरमध्ये सभा होईल। ते दोन्ही ठिकाणी आज दौरा करणार आहेत। अजित पवार यांचा पुण्यामध्ये रोड शो आणि जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे। तर आज तिन्ही महत्त्वाचे नेते हे विविध शहरांमध्ये असतील। पिंपरी चिंचवडमध्ये देवेंद्र फडणवीस यांची सभा, एकनाथ शिंदेंची सभा आयोजित करण्यात आली नाशिक आणि कोल्हापुरात, तर पुण्याच्या दौऱ्यामध्ये अजित पवार जाहीर सभा घेतील। तिकडे उद्धव ठाकरे आज मराठवाड्याचा दौरा करणार आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये आज उद्धव ठाकरेंची जाहीर सभा होईल। संध्याकाळी 7 वाजता मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तर आजच्या या सभेमधून उद्धव ठाकरे कुणावर निशाणा साधणार हे पाहणं अत्यंत गरजेचं असेल, कारण नुकतीच काल नाशिकमध्ये ठाकरे बंधूंची पहिली संयुक्त सभा झालेली आहे। यानंतर उद्धव ठाकरे आता संभाजीनगरचा दौरा करणार आहेत आणि आज संध्याकाळी त्यांची जाहीर सभा होईल।